महाराष्ट्रामध्ये 47,000 केसेस आपल्या सौर ऊर्जेच्या पेंडिंग आहेत. मग कंपन्या दिल्या तर त्यांच्याकडून काम करून घेणं तुमची जबाबदारी होती. मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसानची भरपाई देणार का तुम्ही? व्याज वगैरे तर जाऊ द्या, शेतकऱ्याला तर लुटायचंच काम चालू आहे सरकारचं. पण तुम्ही ज्या कंपन्याला काम दिलं आणि जे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई आपण देणार का? आणि 2020-21 पासून ज्या लोकांनी विद्युत पंपाच्या कनेक्शनचे पैसे भरलेले आहेत पैसे वापस न देता त्यांना कनेक्शन विद्युत पंपाचं देणार का? हे जे एवढे पेंडिंग आहे सगळे आमचे, समजा 25,000 8,000 आपण बसवले, बाकी किती दिवसामध्ये सोलार पंप देणार? ज्यांनी पैसे भरलेले आहेत पेंडिंग आहेत त्यांचे सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येकाचे पंप त्या ठिकाणी स्थापित केल्या जातील. कळत नाही हा सौर पंप बसवण्यासाठी त्यांना का निवड करू देत नाहीत एजन्सी वेंडर? खरा प्रश्न इथेच येतो. आणि ते एवढे बदमाश आहेत, मेंटेनन्स अजिबात नाही. एक सुद्धा वेंडर मेंटेनन्स करत नाही. आता पावसाळ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक आहे, अनेक पंप बंद पडून आहेत, कोणी रिस्पॉन्स देत नाही. तो अनुभव तुम्हाला आहे, तो अनुभव आम्हाला आहे. सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप द्या, जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या. मागणीप्रमाणे शेतकऱ्यावर लादणारे तुम्ही कोण?